प्रलंबित असलेल्या एकूण 86,074 प्रकरणी राष्ट्रीय लोक अदालतीत निकाली. वर्षभरात आयोजित केलेल्या 4 राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण 86,074 प्रकरणं निकाली निघाली आहेत. तर वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 21,573 न्यायालयातील प्रलंबित प्रकरणं निकाली झाली असून 18,510 दावा दाखल पूर्व प्रकरणं अशी मिळून एकूण 40,083 तडजोडपात्र असलेल्या प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्यानं तडजोड करून निकाली झाली असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्यामार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालय तसंच सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये अमित एम शेट्टे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांच्या समन्वयानं शनिवारी 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निकाली प्रकरणांमध्ये न्यायालयाकडील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण 28,65,72,515 अशी एकूण 1,99,44,172 एवढ्या रकमेचा समावेश आहे. मागील लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दुसऱ्या वेळेस DRT या कर्जवसुली प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी 131 प्रकरणं सामंजस्यानं निकाली निघाली असून त्या प्रकरणांचे तडजोड मूल्य 48,12,45,524 एवढं आहे. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण 294 प्रकरणात तडजोड होऊन पीडितांना रक्कम 25,95,960 रुपये भरपाई मंजुरी करण्यात आली आहे. या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण 182 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 15,67,04,960 एवढी नुकसान भरपाई पीडितांना मंजूर करण्यात आली आहे. वसई न्यायालयात एका मोटार अपघात दाव्यामध्ये प्रकरणात गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून 2,08,50,000 रुपये मंजूर करण्यात आलेत. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुप्ता वार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुमरे यांची नियुक्ती. राज्य गुप्ता वार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. जयजित सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांची 24 एप्रिल 2023 रोजी महासंचालकपदी पदोन्नती झाली, मात्र त्यांना ठाण्यातच ठेवलं होतं. डुमरे हे 1994च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आणि सहपोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले. मितभाषी आणि स्पष्ट वक्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं सहआयुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचं सहआयुक्तपदही त्यांनी सांभाळले. आस्थापना शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, ATS लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष शाखा तसंच कोसोवो या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेही त्यांनी काम केले. एअर इंडिया कंपनीत त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मेट्रो रेल्वेचे खांब आणि शहरातील वाहतूक बेटे यावर फलकबाजी केल्यास महापालिका करणार दंडात्मक कारवाई. ठाणे शहराच्या हद्दीत मोडेला मिल्स नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रकं, फलक अथवा होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. हे फलक चिकटवून शहर विद्रुपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात दर बुधवारी अनधिकृत फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवावी. या मोहिमेत सर्व अनधिकृत फलक काढले जातील याची दक्षता घ्यावी असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे शहर विकास विभागात खाजगी व्यक्तींकडून तपासण्यात येणाऱ्या फाईलमध्ये त्रुटी काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तडजोडी केल्या जात असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागात खाजगी व्यक्ती फाईल तपासतात. या फाईलमध्ये त्रुटी काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. ठाणे महापालिकेचा संपूर्ण शहर विकास विभाग हा दलालांकडून चालवला जात आहे. एका वास्तुविशारदाच्या कार्यालयात बसून तडजोडी केल्या जातात. त्यासाठी प्रति चौरस फूट 300 रुपये घेतले जातात. त्यानंतर इमारतीचा आराखडा मंजूर केला जातो असा दावा करताना जितेंद्र आव्हाड यांनी हे तज्ज्ञ नेमके कोण आहेत असा सवाल केला. महापालिका अतिक्रमण विभाग हा विविध राजकीय पक्षांना पैसे पुरवणारा विभाग झालाय. कार्यक्रमांसाठी 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. महापालिका क्षेत्रात 9 मजली इमारती अवघ्या 6 महिन्यात पूर्ण केल्या जात आहेत. L&T सारख्या कंपनीला जमणार नाही अशा पद्धतीनं इमारती उभारल्या जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विकसित भारत संकल्प यात्रेला नौपाडा भागात उत्तम प्रतिसाद. आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि नौपाडा भागात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज विकसित भारत संकल्प यात्रा लोकमान्य नगर भागात जाणार आहे. पहिल्या सत्रात कोरस टॉवर आणि दुसऱ्या सत्रात लोकमान्य नगर बस स्टॉप येथे या यात्रेचा मुक्काम असेल. शुक्रवार ते सोमवार या काळात विकसित भारत संकल्प यात्रा ठाणे रेल्वे स्टेशन, घंटाळी नाका, मल्हार चौक, हरिनिवास सर्कल या भागात आयोजित करण्यात आली होती. घंटाळी नाका येथील कार्यक्रमात आमदार संजय केळकर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, राजेश मडवी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी भेट दिली. या ठिकाणी शपथही घेण्यात आली. नागरिकांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपग्रेडेशन, आरोग्य शिबिर आदी सुविधांचा लाभ घेतला.